नमस्कार मित्रांनो, हे बघा प्रियंका प्रवीण ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आमचे डेली ब्लॉग बघतच आहात, तर त्याबद्दल थँक्यू. नवीन एक सेगमेंट घेऊन येतोय. इथं आहेत ताई, माझी बहीण. तर हिची 15 वर्षाची म्हणजे लाईफची जर्नी आपण इथं डिस्कस करणार आहे. पॉडकास्ट म्हणा, मुलाखत म्हणा किंवा इंटरव्ह्यू म्हणा, काही म्हणा, पण एक छोटासा प्रयत्न आहे जाणून घ्यायचा ताईची लाईफ. आणि ही एक मोटिवेशनल जर्नी पण असणार आहे, की जे लोक स्ट्रगल करतायत लाईफमध्ये, तिचा स्ट्रगल ती शेअर करणार आहे. तर थोडेसे प्रश्न काढलेत मी. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. ताईचं इंट्रोडक्शन. आता काही लोकांना माहिती आहे ही माझी बहीण आहे, पण काही लोक अननोन लोक आहेत, त्यांना माहित नाही. तर ताई, तुझं पहिल्यांदा इंट्रोडक्शन दे, थोडक्यात माहिती. नमस्कार, मी स्वाती भरत गावडे दुर्गे. मी सध्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 4 काशी मराठी येथे शिक्षण सेवक या पदावर कार्यरत आहे आणि मी राहायला देखील काशी मीरा या गावातच आहे. तर ताईने थोडक्यात तिचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पण आपण अजून थोडंसं जाणून घेऊया. सुरुवातीपासून सुरुवात करू आपण तुझ्या लाईफ बद्दल. तर तुझा जन्म कुठं झाला, काय झाला, त्याबद्दल थोडक्यात सांग. माझा जन्म खैरेनगर हे एक शिरूर तालुक्यातील गाव आहे, येथे झाला, मामाच्या गावी. माझं प्राथमिक शिक्षण हे दुर्गे वस्ती निमोणे येथे 1ली ते 4थी झालं. त्यानंतर मी 5वी ते 8वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरेनगर येथे मामाच्या गावी शाळेसाठी आले. त्यानंतर 8वी ते 10वी हे शिक्षण माझं धामारी येथे न्यू इंग्लिश स्कूल धामारी या शाळेत झालं. त्यानंतर मग मी 11वी-12वीला परत शिरूरला आले. विद्याधाम प्रशाला येथे माझं 11वी-12वी झालं. त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे, 10वीला किती मार्क पडले? 10वीला मला म्हणजे अनएक्सपेक्टेड होते. मला वाटलं नव्हतं मला एवढे मार्क्स पडतील, कारण माझा अभ्यास तसा सोसो होता. पण 78% मार्क्स पडले मला आणि इंग्लिशला खूप छान मार्क्स पडले. म्हणजे त्याच्यामुळे तू सायन्सला जायचं डिसिजन घेतलं का? नक्कीच. सगळे म्हटले की इंग्लिश खूप छान आहे. म्हणजे मी असा अभिमान असं नाही सांगत, पण मी इंग्लिशमध्ये पहिली आले होते. मग सगळे म्हटले चांगलं इंग्लिश, मग सायन्स घे. तेव्हा म्हणजे असं एवढं हे नव्हतं कोणाचं गायडन्स की पुढे जाऊन करिअर काय करायचं वगैरे. पण सायन्स घे म्हटले, मग पुढे करू आपण इंजिनिअरिंगला वगैरे. मग सायन्स घेतलं. 12वी 11वी-12वी सायन्स. मग सायन्स केल्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जाणार होती ना, मग तू डायरेक्ट टीचर कशी काय झाली, त्याच्याबद्दल थोडक्यात सांग आम्हाला. की त्याच्या मागे काय स्टोरी आहे का, काय ट्विस्ट आहे का, की 12वी सायन्स केल्यानंतर जनरली लोक इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, मेडिकलला घेतात, मग तू कशी काय डीएडला कशी काय गेली? नक्कीच सांगू इच्छिते मी. माझं 2006ला 12वी झाली. त्यानंतर मग इंजिनिअरिंगची सीईटी दिली. दोन्ही दिल्या. प्रायव्हेट गव्हर्नमेंटची 2 सीईटी होते त्यावेळेस आमच्या वेळेस. मग त्यामध्ये चांगले मार्क्स पडले. त्यावेळेसचे 122 म्हणजे खूप होते. मग माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला. जळगावचं SSBTS कॉलेज मला अजूनही आठवतं. मी तिथे जाऊन आलेली आहे. तर ते कॉलेजला नंबर लागला. मग ऍडमिशनसाठी मी आणि माझे वडील, आम्ही दादा म्हणतो, आम्ही दोघं गेलो. तिथे रात्रभर आम्ही गेस्ट हाऊस होतं त्या कॉलेजचं, तिथे राहिलो. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ऍडमिशनची प्रोसेस होती, तेव्हा तिथे जो क्राऊड पाहिला, तो असा अदर स्टेट मधूनही काही विद्यार्थी तिथे ऍडमिशनसाठी आले होते, मुंबई वगैरे तिथून. आणि मी ग्रामीण भागातून आलेली, त्यामुळे मला अशी एक भीती वाटायला लागली की हे लोक एवढे म्हणजे मॉडर्न स्टँडर्ड आहे आणि आपण खूपच साधे आहोत, आपल्या इथे टिकाव निभाव लागणार नाही. मग मी घाबरले आणि मी तिथून दादांना परत घेऊन आले ऍडमिशन न घेता. ऍडमिशनचे पैसेही आम्ही सोबत घेऊन गेलो होते ऍडमिशनसाठी. तेव्हा फक्त 40,000 होते. ओपन कॅटेगरी मधून नंबर लागलेला होता आणि ऍडमिशनचे पैसे खूप नव्हते, पण तरीही मी ते ऍडमिशन घेऊ दिलं नाही आणि आम्ही रिटर्न आलो. म्हणजे असं म्हणायला लागेल की अनेक लोकांना संधी मिळत नाही, गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागत नाही लोकांचा, आणि तुला नंबर लागून सुद्धा तू ऍडमिशन घेतलं नाही. बरोबर, तसंच झालं माझ्या बाबतीत. आज तो इंजिनियर असतीस आमच्यासोबत. नक्कीच, आज मी इंजिनियर बनले असते. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण विचारू ताईला. मग ती संधी नाकारून डीएड ला ऍडमिशन घेतलं, तर ते कुठे घेतलं, कोणत्या साली आणि कोणतं कॉलेज होतं? तिकडून आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंगचं ऍडमिशन मी रिजेक्ट करून आल्यानंतर मग आता काय करणार, सगळे विचारायला लागले, आता तुला इंजिनिअरिंग नाही करायचं, मग काय करायचं. मग त्यावेळेस मला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून कळलं की ते बरेच जण माझ्या बॅचचे जवळजवळ 12-13 जणांनी डीएड ला ऍडमिशन घेतलं होतं. मग मी पण ठरवलं की मलाही डीएड करायचंय आणि मग आम्ही डीएडचा फॉर्म भरला. आणि मग माझी जी मैत्रीण होती 5वी ते 10वी पर्यंत आम्ही सोबत होतो, तिचं आणि माझं लकीली एकाच कॉलेजला डीएडला नंबर लागला. गेनबा सोपानराव मोझे, वडमुखवाडी, चऱ्होली
इथे पुण्यामध्ये आहे ते डीएड कॉलेज, तिथे आमचा डीएड कॉलेजला नंबर लागला. आता डीएड, आपले जे ऑडियन्स आहे, डीएड म्हणजे किती वर्षाचं असतं, काय असतं ते थोडक्यात सांग. आणि तुझ्या वेळेस काय परिस्थिती होती, म्हणजे तुम्ही किती वर्ष लागले पासआउट व्हायला ते सांग. 2006ला 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की मी डीएडला ऍडमिशन घेतलं. मग 2006 ते 7 आणि 7 ते 8 हे 2 वर्ष माझं डीएड कम्प्लीट व्हायला लागले. आणि 2008ला कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला त्यावेळेस इंटर्नशिप होती 6 महिन्यांची. ती इंटर्नशिप आम्हाला प्रत्येकाला कम्प्लीट करावी लागायची. मग इंटर्नशिपसाठी मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटवस्ती खेडमध्ये आहे, राजगुरुनगरमध्ये, तिथे 6 महिने राहावं लागलं. आणि ती इंटर्नशिप कम्प्लीट केल्यानंतर मग त्यानंतर सीईटी होणार होती. मग अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ 2.5 वर्षाचा तो कालावधी पकडला जायचा. आता ती इंटर्नशिप कॅन्सल झाली, आमची बॅच दुसरी होती इंटर्नशिप करणारी. आता मी थोडंसं थांबवतो तुला. तर डीएड झाल्यानंतर नोकरी कशी लागते याच्याबद्दल थोडंसं सांग. म्हणजे तुम्हाला काय क्रायटेरिया होता आणि आज काय क्रायटेरिया आहे? बर, तर डीएड आमच्या अगोदर ज्यांनी डीएड केलं फार सुरुवातीला, तेव्हा तर 10वी नंतरच डीएड होतं. त्यानंतर 12वी नंतर, 12वी म्हणजे HSC डीएड असं झालं. आणि त्यावेळेस टीईटी, सीईटी, टेट वगैरे अशा एक्झाम नव्हत्या. त्याचा फुल फॉर्म सांग थोडक्यात, आम्हाला काय माहिती. ओके, टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. ती तुम्हाला आधी इलिजिबल व्हावं लागतं. आणि सध्या टीईटी जर तुम्ही इलिजिबल असाल, टीईटी आणि सीटेट एक असते सेंट्रलची, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, सीटेट, त्या दोन्हीपैकी जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला आत्ताची जी टेट आहे शिक्षक बुद्धिमत्ता परीक्षा, ती देण्यासाठी तुम्हाला आधी ह्या टीईटी किंवा सीटेट पास व्हावं लागतं. पण त्यावेळी आमच्या अगोदर हे काहीही नव्हते एक्झाम. म्हणजे एक्झाम नव्हते असं नाही, पण निवड मंडळ होतं त्यावेळेस, मुलाखत वगैरे घ्यायचे आणि सिलेक्ट करायचे. ओके, म्हणजे असं म्हणायचं तुला की डीएड ला ऍडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही टीचर झाले, फक्त मुलाखत, फक्त नावाला होते असं म्हणायचं? हो, म्हणजे त्यावेळेस तसं होतं असं मी म्हणेल. मला नव्हतं ते, त्यामुळे त्याबद्दल एवढी माहिती नाहीये मला की निवड मंडळ वगैरे कसं असायचं. पण आमच्या अगोदरची जी बॅच होती तेव्हापासून सीईटी निघाली. त्यांची एक पहिली सीईटी आणि आमची दुसरी सीईटी, आमचा दुसरा नंबर होता सीईटी देणाऱ्यामध्ये. आणि कोणत्या वर्षी पासआउट झाली तू? डीएड मी जानेवारी 2009 मध्ये माझा रिझल्ट लागला, तेव्हा मी डीएड पास आउट झाली. आणि 2009 ला पास आउट झाली आणि तुला जॉब लागलाय आता 2024 मध्ये, तर ऑलमोस्ट 15 वर्षाचा गॅप आहे. 15 वर्ष तू काय केलं 5 मिनिटात सांग आपल्याला. 15 वर्षाचा कालावधी 5 मिनिटात आठवायचा आहे. तर 15 वर्ष जसं मी सांगितलं, माझं डीएड 2009 ला मी पास झाले. त्यानंतर मग आता सीईटी अनाऊन्स झाली. मग सीईटी अनाऊन्स झाली, मग अभ्यास सुरू केला. पण मग ती नंतर परत कॅन्सल झाली नाही, फक्त अनाऊन्स झाली आणि कॅन्सल झाली. मग अभ्यास परत थांबला, गॅप पडला. मग आता काय करायचं? मग 1 वर्ष मी प्रायव्हेट स्कूल इंग्लिश मीडियमवर जॉब केला. त्यानंतर परत सीईटी होणार असं जाहीर झालं. मग मी अभ्यास पहिला जसा जोमात अभ्यास केला होता तसा अभ्यास झाला नाही. मग सीईटी झाल्यावर त्याला मार्क्स कमी पडले. मग कुठल्या स्कूलला नंबर लागला नाही, मग घरीच. मग 2011, 12 मध्ये मग माझं लग्न झालं आणि मग संसाराला सुरुवात झाली. तिथून पुढे मग संसाराला सुरुवात झाली. मग लग्नानंतरही मी गव्हर्नमेंट जॉब नाहीये. मग आता घरी काय करणार? मग सरकारी नाही तर मग खाजगीमध्ये मग मी एक विमाननगरला आहे कंपनी, तिथे जॉब केला प्रायव्हेट मध्ये. विमाननगर पुणे? हो, विमाननगर पुणे आपल्या इथे आहे, गिगा स्पेसला जॉब केला. तिथेही 5-6 महिने केला, नंतर मग तोही सोडून दिला. मग घरीच मग असे विचार यायला लागले, बाबा आपण शिकलोय, काही करत नाहीये, काय नाही. आणि म्हणजे तुम्ही कॉल सेंटर मध्ये केला का तुमच्या फील्डमध्ये व्यतिरिक्त जॉब केला? पण असं वाटायला लागलं, बाबा आपलं हे फील्डच नाहीये, मग नको, मग ते सोडून दिलं. आणि मग 2013ला पहिली टीईटी झाली. मग ती टीईटी देत असताना त्यावेळेस आरव, मला 9वा महिना होता, आरवच्या पोटात होता माझा. आणि 9वा आरव म्हणजे मुलगा, माझा मुलगा, त्याचं नाव आरव आहे. तो पोटात असताना 9व्या महिन्यात मी ती जी टीईटी परीक्षा आहे ती देण्यासाठी माझा संगमनेरला नंबर लागला होता. एक्झाम सेंटर संगमनेर होतं. मग आम्ही गाडी करून त्या एक्झामला गेलो होतो. म्हणजे 9व्या महिन्यात तुम्ही एसटीने प्रवास करून एक्झाम द्यायला? नाही, प्रायव्हेट गाडी केली होती. हो, पण एवढ्या लांब गेलो. संगमनेर पुण्यापासून? शिरूरला होते, डिलिव्हरीसाठीच गेले होते. पण मग एक्झाम डिक्लेअर झाली, मग द्यायची. मग तेव्हा अभ्यास नव्हता, अचानकच डिक्लेअर झाली आणि मग तो अटेम्प्ट फेल गेला माझा टीईटीचा. त्यानंतर मग परत 2 वर्ष फेल गेला. म्हणजे एकच मार्क्स नाही, 90+ मार्क्स लागतात, तर मला 89 पडले. अरे, 1 मार्क कमी पडला म्हणून मग वाईट वाटलं की 1 मार्क वरून एलिजिबिलिटी गेली. मग नंतर दुसऱ्या वर्षी जी झाली ती दिलीच नाही. मग 2015ला मी परत एकदा टीईटी दिली, त्यातही असंच झालं. 3 मार्क्स वरून
तोही अटेम्प्ट केला. मग असं वाटायला लागलं की बाबा आता कुठेतरी नाहीच जमत का आपल्याला, मग सोडून देऊया का, म्हणून मग घरीच राहिले. मग त्या कालावधीत इथे चंदननगर एरियामध्ये एक बॅच आली होती, फॅशन डिझायनिंग फ्री कोर्स होता. मग म्हटलं आता घरी राहून काय करणार, मग फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला, 6 महिन्यांचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. आणि मग त्याच्यानंतर स्टिचिंग सुरू केलं. स्टिचिंग करण्यात म्हणजे स्वतःचे स्वतः कपडे मी स्टिच करायला लागले. पण मग असं वाटायला लागलं की बाबा हे आपलं प्रोफेशनच नाही, आपण डीएड केलंय आणि टीचिंग मध्ये एवढा इंटरेस्ट असताना हे स्टिचिंग नको. टीचिंग म्हणजे तुला असं वाटत होतं की ज्याच्यात तू शिक्षण घेतलंय त्याच्यातच करायचं, तुझं मन लागत नव्हतं. हो, मग ते शिवण्याची कला नसल्यामुळे पण शिकवण्याची कला असल्यामुळे त्याच्यातही मन रमेना. आणि मग परत आणि अजून एक सांगायचं की मी जिथे फॅशन डिझायनिंग करत होते त्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे तेच तो कोर्स कंडक्ट करत होते आणि त्यांची एक प्रायव्हेट स्कूल पण होती, इंग्लिश मिडियम स्कूल. मग त्यांनी माझा बायोडाटा पाहिला. मग ते म्हटले तुमचं डीएड झालंय, मग तुम्ही हा कोर्स का करता, मग आमच्याकडे व्हॅकन्सी आहे तर तुम्ही इकडे या स्कूलमध्ये, आम्ही तुम्हाला घेतो. आणि माझे पर्सेंटेज वगैरे बघून त्यांनी मला बोलून घेतलं. मग गेले, इंटरव्ह्यू वगैरे झाला तिथेही. मग त्यांनी लगेच मला जॉईन करून घेतलं. मग तिथे मी 2018 ते 2020 जेव्हा कोरोना आला तेव्हा तोपर्यंत मी तिथेच होते. नंतर मग कोरोनामुळे सगळ्यात तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्या स्कूल वगैरे सगळंच बंद होतं. मग 1 वर्ष बंद, त्यानंतर परत ऑनलाईन स्कूल केलं. मग ऑनलाईन नंतर परत स्कूल चालू झाल्या. मग परत एकदा टीईटीची एक्झाम ती तर मी 2019ला दिली, तेव्हा मी एलिजिबल झाले होते परत दिल्यानंतर. आणि मग 2022ला की कळलं की टेट होणार आहे. मग टेट एक्झाम ही जी टीईटी पात्र झाल्यानंतर आपल्याला टेट देता येते. मग मी 2019ला टीईटी पात्र होते. मग मी टेटचा फॉर्म भरला आणि 28 फेब्रुवारीला मला चांगलं आठवतं की तो विज्ञान दिवस होता, त्या दिवशी माझा पेपर होता. मग तो पेपर, टेटचा पेपर दिल्यानंतर सगळ्यांना वाटायला लागलं की हा आता एक्झाम दिली, आता जॉब लागेल. मग त्याचा रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर तो रिझल्टचा दिवसही चांगला आठवतो. त्यावेळेस याच घराची पूजा झालेली होती म्हणजे आणि आपल्या घराची हो, वास्तुशांती होती. वास्तुशांती होती. वास्तुशांतीचा दिवस होता तो आणि त्याच दिवशी माझा रिझल्ट लागला होता. रिझल्टही चांगला लागला. मग आता वाट बघत होते ती जॉब म्हणजे फायनली तुम्हाला 2024 मध्ये जॉब लागला असं म्हणायला काही हरकत नाही. हो. ताईने बऱ्यापैकी तिची जर्नी सांगितलेली आहे 5 मिनिटात. 15 वर्षाची जर्नी. आपण पुढचा प्रश्न विचारू तिला की तुला असं कधी वाटलं का की टीचिंग फील्ड सोडून दुसरं काय करावं? असं टीचिंग फील्ड सोडून म्हणजे नैराश्य आलं होतं की आता जमणार नाही आपल्याला, मग नको करायला. पण मग नंतर परत एकदा अशी उमेद जाणवली की बाबा माझ्या बरोबरचे जे सगळ्यांनी डीएड केलं होतं ते सगळे गव्हर्नमेंट जॉबला होते. मी आणि अजून 1-2 मैत्रिणीच फक्त प्रायव्हेट जॉब करत होतो. मग असं वाटायला लागलं की बाबा आपणही का नाही, ते करतात तर आपल्याला का नाही जमणार. मग परत अभ्यास सुरू केला. पण तू दुसरं काही केलं का, म्हणजे सोडून दिलं का हे टीचिंगचं नाही होत बाबा? नाही, दुसरं क्षेत्र असं नाही निवडलं, टीचिंगच केलं. पण प्रायव्हेट जॉब केला. पण एक मनात होतं ना बाबा आपल्याला गव्हर्नमेंट जॉब हवा. प्रायव्हेटचं कसं असतं, थोडे दिवस स्टेबिलिटी नसते एक. गव्हर्नमेंट जॉबला वॉन्टेड आहे. तर गव्हर्नमेंट जॉब मिळाला, न्यूज आली तुम्हाला, तो दिवस आठवतोय का? हो, नक्कीच. मी म्हणजे तेव्हा असे टेलिग्रामचे वगैरे ग्रुप्स जॉईन केले होते. मग अचानक असं रात्री झोप येत नव्हती आणि मोबाईल बघत स्क्रोल करत टेलिग्रामला नोटिफिकेशन पडलं की बाबा पवित्र पोर्टल सुरू झालं. पवित्र पोर्टल म्हणजे ज्या आपल्या जेवढ्याही गव्हर्नमेंट स्कूल, एडेड स्कूल आहेत त्यांना आपल्या ज्या व्हॅकन्सी आहेत स्कूलमधल्या त्या तिथे अपलोड कराव्या लागतात. मग ती भरती जी आहे ती पवित्र पोर्टल थ्रू होती. अच्छा, तुला न्यूज मिळाली? हो, की म्हणजे आता सुरू होईल. रिझल्ट तर आधी लागलाच होता. मग तुम्ही पार्टी दिली का तुमच्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना, नातेवाईक? हो, आपलं सेलिब्रेशन झालं होतं. अजून पार्टी पेंडिंग आहे. देऊया. ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. तर तुम्हाला न्यूज आली सगळ्यांना आणि जॉईनिंग लेटर, म्हणजे लगेच तुम्ही जॉईन झाला का आणि कुठे झाला जॉईन? नाही, न्यूज आली आणि असं नसतं की न्यूज आली तुम्हाला आणि तुम्ही लगेच जॉईन झाले. ती एक प्रोसेस असते पवित्र पोर्टलवर. मग तिथे तुम्हाला मी जसं सांगितलं, जसं बाकीच्या स्कूल आपले व्हॅकन्सीज तिथे जाहिराती अपलोड करतात. मग तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही कुठे इलिजिबल आहात, तुम्हाला किती मार्क्स आहेत त्यानुसार तुम्हाला जागा म्हणजे स्कूल्स अलॉट होतात. मग ते प्रेफरन्सेस आपल्याला फिल करायचे असतात, लॉक करायचे असतात, जनरेट होतात ते. मग तसे केले. मग सुरुवातीला आम्ही म्हणजे आपलाच जिल्हा निवडला. पण आपल्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी म्हणजे माझ्या मार्क्सनुसार मला कमी जागा होत्या. म्हणजे पुण्यात म्हणायचंय का? हो, पुण्यामध्ये. पहिला प्रेफरन्स तर ऑब्व्हियसली पुणेच असणार होता आपला.
आणि आम्हाला स्पष्ट सांगण्यात आलं होतं की तुम्ही जो जिल्हा निवडाल विचार करून निवडा, कारण तुमची जिल्हा बदली होणार नाही. म्हणजे जो पुढचे जिल्हा किती वर्ष होणार नाही? होणारच नाही असं सांगितलं होतं. जो जिथे जाल तो जिल्हा आपला समजून तुम्ही तिथेच राहायचं, सेटल व्हायचं असं ओके, मग शिक्षण. तुझा नंबर कुठे लागला? मग माझा नंबर, मी जे प्रेफरन्सेस दिले होते, माझा पुण्यातही नाही लागला, नंतर पनवेल वगैरे असे जवळचे जवळचे नाही, पण मग चौथा प्रेफरन्स माझा मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे, हे मला म्हणजे म्हणजे ती शाळा त्या मिळाली. मनपामध्ये माझी निवड झाली. मनपा नंतर शाळा नंतर झाल्या. अच्छा, म्हणजे आधी मनपा होतं, महानगरपालिका, त्याच्यात शाळा कोणती पण मिळू शकते. त्या महानगरपालिकेत जितक्या काही शाळा असतात त्यामध्ये तुम्हाला मग सिलेक्शन असतं तुमचं. बरं, चला आता पुढचा प्रश्न असा आहे की तुला शाळेचा पहिला दिवस आठवतोय? कसा होता पहिला दिवस? शाळेचा पहिला दिवस म्हणण्यापेक्षा अपॉइंटमेंटसाठी आम्ही जो प्रवास केला तो सांगते. त्याआधी तेव्हा म्हणजे पावसाळाच होता, पण आम्हाला जेव्हा मीरा भाईंदर महानगरपालिकेत आता निवड झाली, मग आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिफिकेशन, त्याच्यासाठी बोलवलं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मग आम्ही वाट पाहत होतो अपॉइंटमेंट लेटरची, पण अपॉइंटमेंट लेटर काय भेटलं नाही. मग आम्हाला 5 जुलैला त्यांनी बोलवलं, तिथे फक्त साईन करून घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट सांगितला, मग आम्ही गेलो नाही. पण त्यांनी बोलवलं होतं आम्हाला, ऑफिसला या तुम्ही, इथे साईन करायला, तुमची जॉईनिंग आहे 5 पासून. म्हणजे पुण्यापासून मुंबईला तुम्ही रोज ट्रॅव्हल करायचं? हो, असंच सांगितलं की तुम्ही कुठेही असाल तुम्हाला इथे साईन करायला यावी लागेल. मग आम्ही पुणे टू मुंबई असा प्रवास 5-6ला आय थिंक रेड अलर्ट असल्यामुळे गेलो नाही, पण 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला ऑफिसला बोलवलं होतं. कोणत्या महिन्याची गोष्ट आहे? जुलै, 5 जुलै पासून 10 जुलैपर्यंत. 2024. 2024 हो, 2024. आणि मग 10 तारखेला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच आले होते माझ्याबरोबर, ज्यांची जॉईनिंग मीरा भाईंदर महानगरपालिकेत झाली होती ते सगळेच आमचे कलिग्स आले होते. मग शिक्षणाधिकारी जे होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आजही जॉईनिंग मिळणार नाहीये, तुम्ही उद्या या. पण मग आमचे जे शिक्षक संघटनेचे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, मी तुम्हाला जॉईनिंग लेटर आत्ताच देतो. मग आम्ही जवळजवळ 7 वाजेपर्यंत, रात्रीच्या 7 वाजेपर्यंत संध्याकाळच्या तिथेच थांबलो. मग 7 वाजता आम्हाला त्यांनी जॉईनिंग लेटर दिलं 10 जुलै 2024ला. आणि मग आता तिथून मुंबईवरून पुण्याला कसं यायचं? मग माझे मामा आहेत बोरिवलीमध्ये, मी त्यांच्याकडेच राहिले, मामा मामीकडे. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच जॉईन व्हायचं होतं 11 जुलैला. मग 11 जुलैला आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेलो. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये कुठेही जॉब लागतो, कम्फर्ट झोन सोडून कसंही कुठेही, म्हणजे तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावाच लागतो तुमचा. पुण्यात राहिलाय तुम्ही, मुंबईला, आता ताई कधी मुंबईला पण गेली नव्हती, तर तिथं अपडाऊन केलं एका आठवड्यात, एवढं स्ट्रगल करून त्यांनी जॉईनिंग लेटर मिळवलं. आता पुढे जाऊ आपण. तर जॉईन झाला तुम्ही, तुमची सर्व्हिस चालू झाली, मग पगार आला. तुम्ही पहिला पगार आला त्याचं काय केलं? पहिला पगार आम्ही जॉईनिंग, आमची शाळेमध्ये जी जॉईनिंग आहे ती 11 जुलैची. मग जुलै गेला, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, तोपर्यंत आम्हाला पेमेंट नाही. होईल पेमेंट काही झालं नाही. मग दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आमचं ट्रेनिंग होतं, प्रशिक्षण. मग त्या कालावधीत आम्हाला पहिला पगार जुलैपासूनचा तेव्हा झाला. म्हणजे 4 महिन्यानंतर, 4-4.5 महिन्यानंतर आमचा पहिला पगार झाला. पण मग आम्ही आमचं जे राहतं घर आहे चंदननगरला, पुण्याचं जे राहतं घर आहे ते सोडून आलो होतो, आणि रेंटने राहायची कधीही सवय नाही. आणि इथे आल्यानंतर डिपॉझिट, रेंट, हे सगळं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही सगळं फेस करत होता? हो, पहिल्यांदाच फेस करत होतो. डिपॉझिट असतं असं ही कन्सेप्टही माहिती नव्हती, एवढं मोठं डिपॉझिट असतं. म्हणजे पहिला पगार तुमचा त्याच्यातच गेला म्हणायचं? हो, नक्कीच. इकडं जमा म्हणजे जेवढी होती ती संपली होती, मग ते भरण्यातच निम्मा अर्धा पगार त्यातच गेला. आता एक इंटरेस्टिंग थोडासा खाजगी प्रश्न विचारायचा का मित्रांनो? पगार किती आहे तुमचा? पगार सांगणं योग्य नाहीये, कारण तसं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की आम्ही ज्या पोस्टवर आहोत तिथे किती पेमेंट असतं. पण जे काही 15 वर्षानंतर मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे. म्हणजे तुम्ही 15 वर्षाचा स्ट्रगल, तुम्हाला त्याचं फळ मिळालं आता? नक्कीच 15 वर्षाचा स्ट्रगल फळाला आला असं म्हणेन मी. चला आता पुढचा प्रश्न विचारूयात. सरकारी शाळेत काम करताना तुला काय असं चॅलेंज फेस केलं का तू? सरकारी, आणि तू आधी जॉब केला तो इकडे प्रायव्हेट, तिकडे सरकारी, म्हणजे तुला असं काही डिफरन्स वाटतोय का? चॅलेंज वाटतंय का काय? मला तर खूप मोठा डिफरन्स वाटतोय. मी सध्या जिथे कार्यरत आहे तिथली विद्यार्थी संख्या आणि मी अगोदर जिथे प्रायव्हेटमध्ये जॉब केलाय तिथली विद्यार्थी संख्या जवळजवळ मी तर म्हणेल 5 पट आहे. मी जिथे पहिली होते तिथे फक्त 15-16 असे विद्यार्थी होते, आणि आता मी सध्या जिथे आहे तर माझ्या वर्गात विद्यार्थी संख्या जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी. 60-70 मुलांना दररोज सांभाळायचंय?
खूप मोठं दिव्य आहे. म्हणजे हेच पण मेन एक चॅलेंज वाटते तुला? हो. पण आता त्या क्षेत्रात आपण आहोत, तर ती देखील एक कला आहे, असं मी म्हणेन. हम्म. चला, प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आपल्याला. पुढचा प्रश्न विचारूयात. आता तू जिथं काम करते, तुझे कलिग, सहकारी, शिक्षक, टीचर कसे हेल्प करतात, किंवा काय टॉर्चर, काय काय पिन पॉइंट करतात का चांगले आहेत सगळे? अजिबात नाही. पहिला दिवस तर वाटलं होतं, की एवढी मोठी बिल्डिंग, खूप मोठी बिल्डिंग आहे आमच्या शाळेची. आणि असं बघून भीती वाटली होती, की एवढी मोठी बिल्डिंग आहे तर स्टाफ पण खूप मोठा असेल आणि सीनियर, ज्युनियर असं असेल बाबा, आम्हाला कसं म्हणजे आमच्याशी ट्रीट करतील. पण गेल्यानंतर आमचं खूप छान असं वेलकम झालं. आमच्या सगळ्यांची जॉईनिंग सोबतच होती आणि म्हणजे तो एक आधार होता, की आपल्याबरोबर कोणीतरी आहे. पण असं भीती अशी वाटली, की कसे आपल्यासोबत वागतील, आपल्याला मदत करतील का? आणि पहिल्यांदाच गव्हर्नमेंट जॉब, मग ते गव्हर्नमेंटचे जे असतं सगळं डॉक्युमेंटेशन किंवा काय काय असतं, ऑनलाईन कामं, ते काहीच माहिती नव्हतं, आयडिया नव्हती. पण मग एक एक दिवस जसा जसा जात गेला तसं तसं नवीन शिकत गेलो. आमचे प्रिन्सिपल साहेब यांनी पण खूप कोऑपरेशन म्हणजे दाखवलं. बाकीचे सगळे खूप छान कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्हाला खूप समजून घेतात. ही म्हणजे खूप मोठी बाब आहे, की आपलं घर सोडून आपण दुसऱ्या शहरात आलो, मग तिथले लोक आपल्याशी कसे वागतील. तर त्याचं खूप उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या काशीचा मी परिवारच, काशीला आम्ही आमचा काशी परिवारच म्हणतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे सहसा असं होत नाही की बाहेरून आलेल्या लोकांना काही लोक ऍडजस्ट करून घेत नाहीत. असं वाटतं की आम्ही इथले प्रॉपर आहे, आम्ही इतक्या वर्षापासून जॉब करतोय, तुम्ही काल आले, म्हणजे असं होतं ना बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी असं सिनियर ज्युनियर असं, बाबा आम्ही सिनियर आहे, मग थोडंसं हे असं बॉदरेशन असतं. पण तसं इथे जाणवत नाहीये. मी जिथे आता सध्या आहे तिथे खूप फ्रीली आहे. म्हणजे असं सगळे समजून घेतात, सांभाळून घेतात. सगळे कार्यक्रम वगैरे सेलिब्रेशन खूप छान होतं. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप छान. चांगला नाही, छान आहे. तर पुढचा प्रश्न आहे, मुख्याध्यापक बनण्याची इच्छा आहे का? प्रिन्सिपल? मुख्याध्यापक इच्छा नसते ती. ते आपण जसं तुम्ही सिनियर होत जाता त्यानुसार ते तुम्हाला ते मुख्याध्यापक हे पद येतं. तुमचं इलिजिबिलिटी म्हणा, त्यानुसार ते पद येतं तुम्हाला. ठीक आहे बाबा, हे माहित नव्हतं आम्हाला. इंजिनियर असल्यावर असले क्वेश्चन विचारतो आम्ही, की पुढे काय, टीचरच्या पुढे मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल असं. चला, आता हे सगळं झालं करिअर बद्दल. थोडंसं फॅमिलीकडे वळू आपण. फॅमिली बद्दल थोडंसं सांग, त्यांचा स्ट्रगल किंवा काय काय सॅक्रिफाईस थोडंसं सांग. नक्कीच. खूप मोठं सॅक्रिफाईस आहे ते माझ्या मिस्टरांचं. कारण माझ्यामुळे त्यांना त्यांचा जॉब जो इथे सेटल होते तो स्विच करावा लागला आणि मग त्यांनाही आमच्यासोबत यावं लागलं. आता ते तिथेच जॉब सर्च करून आता सध्या माझ्यासोबतच जॉब करत आहेत. आणि माझा मुलगा त्याच्याही एज्युकेशनमध्ये खूप मोठा म्हणजे हे होऊन गेला. आधी तो इथे व्यवस्थित 5वी पर्यंत म्हणजे 5वीच्या क्लासमध्ये गेला होता आणि त्याला माझ्यामुळे ती स्कूल सोडावी लागली. मग त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळे तिथे गेल्यानंतर मला त्याला परत ऍडमिशन घ्यावं लागलं आणि मग परत नवीन फ्रेंड्स. आता सध्या तो 6वीत आहे. मला आठवतंय की आरो म्हणायचा की कधी जायचंय आपल्याला पुण्याला, असं काहीतरी. आधी म्हणायचा की कधी जायचंय मुंबईला, मम्मा जॉईनिंग झाली तुझी, आता आपल्याला कधी जायचंय कधी जायचंय. मजा वाटायची त्याला, म्हणजे नवीन काहीतरी ट्रॅव्हल त्याला करायचं. वेगळं काहीतरी म्हणून नवीन वाटायचं. आणि तिकडे गेल्यानंतर त्याला फ्रेंड सगळे सोडलेले, आपलं जवळचं नातेवाईक कोणी नाही. मग त्याला करमायचं नाही. 2 महिने तर घरातच बसून होता. खाली सोसायटीत खेळायचा नाही, कोणात मिक्स व्हायचा नाही. आणि मग सारखं म्हणायचं चल ना मुंबईला, आपल्याला सुट्टी आहे ना 2 दिवसाची, जाऊन येऊ आपण पुण्याला जाऊन येऊ असं म्हणायचा. मग नंतर हळूहळू त्याचे फ्रेंड्स होत गेले. मग आता व्यवस्थित रुळलाय, जातो आता खेळायला वगैरे. ओके, आता पुण्यातून तुम्ही तुमची फॅमिली घेऊन मुंबईला गेलाय. तुला कोणतं शहर आवडतं, पुणे की मुंबई? पुणे की मुंबई? ऑब्व्हियसली एवढे वर्ष पुण्यात राहिलोय तर पुणेच म्हणजे सवय झालेली असते आपल्याला, त्याच्यामुळे पुणे चांगलंच आहे. पण आता जिथे मी राहते तो एरिया देखील चांगला आहे आणि आता सवयीचा झालेला आहे. पण आपलं जे मूळ गाव आहे तेच ऑलवेज बेस्ट असं वाटतं. म्हणजे जन्मभूमी पुणे, कर्मभूमी मुंबई, मुंबई. ठाणे. चला, असतं असं. आपल्याला जिथे आपण जन्म घेतो तिथंच जॉब लागेल याची काही गॅरंटी नसते. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावाच लागतो, तरच तुम्हाला काहीतरी सक्सेस मिळतं. तर चला, आता शेवटच्या प्रश्नाकडे. भरपूर झाल्या गप्पा गोष्टी. शेवटचा प्रश्न असा आहे की तुझं स्वप्न काय, पुढे जाऊन काय करायचं? टीचिंग मध्येच काय करायचंय का दुसरं काय करायचंय का काय करायचं अजून? मला माझं शिक्षण कंप्लीट करायचंय. जसं की मी सध्या फक्त BA DED आहे, तर मला BEd MAd असं कंप्लीट करायचंय. आणि आता सध्याही मी फॉर्म भरलेला आहे, तो टेट एक्झामचा आहे, तर त्याची एक्झाम आहे. तर अशा एक्झाम देत राहणार आहे. म्हणजे आता आपलं झालंय बाबा सेटलमेंट, तर संपलंय असं न समजता मी पुढे कंटिन्यू ठेवणार आहे माझं शिक्षण. ओके, म्हणजे कंटिन्यू शिकत राहायचं.
तर शेवटचा प्रश्न होता तो, पण अजून प्रश्न आहे माझ्याकडे एक. जाता जाता एक मेसेज. आपले लोक स्ट्रगल करतात खूप, की जे लोक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग झालीये तर फेल होतात इंटरव्ह्यूसाठी, किंवा मेडिकलमध्ये काही चॅलेंजेस असतील, किंवा फॉर एक्झाम्पल सीए चार्टर्ड अकाउंट फेल होतात, तर त्यांच्यासाठी काही संदेश आहे का तुला? पेशन्स लेवल वगैरे त्याच्याबद्दल काय सांगायचं का? बघा तुम्ही आता माझंच पेशन्स बघा, माझं शिक्षण आणि माझा जॉब याच्यामध्ये एवढा 15 वर्षांचा गॅप आहे. येतात आपल्याला खूप असे अप अँड डाऊन्स होत राहतात, पण त्यामध्ये माणसाने हार मानू नये. त्याचंच उत्तम उदाहरण मी आहे. जर मी थांबले असते तर कदाचित आज मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. ते मध्ये थांबले मी, पण परत हार न मानता, निराश न होता परत चालू केला अभ्यास आणि आज मी इथे आहे. तर मला हेच सांगायचंय तुम्हाला, की तुम्ही हार मानू नका. जरी तुम्हाला निगेटिव्हिटी आली तरीही तुम्ही परत नव्याने सुरुवात करा. एक ना एक यश तुमचंच आहे, एक ना एक दिवस नक्कीच. बघा मित्रांनो, 5-6 महिन्यामध्ये जॉब नाही लागत तर लोक सोडून देतात. ताईने 15 वर्ष स्ट्रगल केलाय, म्हणजे थोडा नाहीये तो स्ट्रगल. तर आपण हा पॉडकास्ट इथंच संपूयात. पहिला पॉडकास्ट होता, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि इथपर्यंत तुम्ही आलायत तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. एक आता आपला सबस्क्रायबर वाढवा, लाईक करा, खाली कॉमेंट्स करा. अजून काही प्रश्न असतील, आमच्या इंटरव्ह्यू मध्ये ते प्रश्न राहिले असतील तर आम्ही तिथं उत्तरं देऊ. ताई देईल, मी देईल. तर भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. दुसरं कोणी काही येईल ज्याने लाईफमध्ये काही अचीव्ह केलंय त्याला मी पकडून आणतो, इथं बसवतो. तर मला असं वाटलं की ताईने काहीतरी केलंय बाबा खरंच, म्हणून ताईला इथं बसवलंय मी. तर बघूयात आता दुसरं कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये. तुम्हाला पण काय वाटत असेल तुमचा पॉडकास्ट मी घ्यावा, पैसे वगैरे काय नाही, जस्ट फन, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे लोकांसोबत, तर तसं काय असेल तर मला मेसेज करा, कॉमेंट्स करा खाली. चला मग बंद करूया आजचा पॉडकास्ट. कसा वाटला कॉमेंट्स करून सांगा. टाटा, बाय, टेक केअर, सी यू.